नमस्कार, सक्सेसफुल फ्युचर बिगिन्स या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपक आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग, पालक आणि माझे मित्र मैत्रिणींनो, आज मी आपल्या समोर अशा थोर व्यक्तींबद्दल बोलणार आहे ज्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये सामान्य व्यक्तींमध्ये जनजागृती निर्माण केली, स्वाभिमान वाचवला आणि अन्यायकारी ब्रिटिश सत्तेसमोर आव्हान उभे केले। ते म्हणजे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी एका सुसंस्कृत कुटुंबात झाला। ते लहानपणापासूनच असामान्य बुद्धिमत्ता आणि प्रखर विचारशक्ती त्यांच्यामध्ये रुजलेली होती। त्यांचे वडील हे एक गणित शिक्षक होते। त्यांच्या प्रेरणेतून त्यांनी शिक्षणामध्ये उत्तुंग भरारी घेतली। पुढे दक्कन कॉलेजमध्ये त्यांनी BA LLB अशा पदव्या प्राप्त केल्या। आपल्या शिक्षणाचा वापर स्वतःसाठी न करता समाज जागवण्यासाठी केला। पुढे न्यू स्कूल, फर्ग्युसन कॉलेज स्थापन करून तरुणांमध्ये शैक्षणिक क्रांती घडवून आणली। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना कळून चुकले होते की शिक्षणाशिवाय समाजात परिवर्तन घडवणे अशक्य आहे। लोकमान्य टिळक हे एक पत्रकार देखील होते। त्यांचे वृत्तपत्र मराठा केसरी हे इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध सामान्य जनतेचा आवाज बनलेले होते। त्यांनी समाजाला निर्भयपणे प्रश्न विचारायला शिकवले। स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, हे त्यांचे बाणेदार वाक्य आजही देशभक्तीचा झरा राखून ठेवत आहे। त्यांनी धार्मिक आणि सांस्कृतिक माध्यमातून जनजागृती करण्यासाठी सार्वजनिक शिवजयंती, गणेशोत्सव यासारख्या सणांची सुरुवात केली। हे सण पूर्वी केवळ घरांपुरते मर्यादित होते, पण टिळकांनी व्यक्तींना एकजूट करण्याचे माध्यम बनवले। त्यांची दूरदृष्टी आणि योग्य कार्यपद्धतीमुळे समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले। इंग्रज सरकार हे त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे घाबरू लागले आणि त्यासाठी त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागला। तुरुंगात असताना देखील त्यांनी हार मानली नाही। तुरुंगामध्ये त्यांनी भगवद्गीतेवर आधारित गीता रहस्य हा ग्रंथ रचला। त्यामध्ये त्यांनी कर्मयुगावर आधारित राष्ट्र निर्माणाचा विचार मांडला। त्यांची विचारसरणी केवळ विरोधाला विरोध करण्यासाठी नव्हती, तर समाज जागृतीसाठी होती। 1 ऑगस्ट 1920 रोजी अखेर या महान देशभक्ताचे निधन झाले। महात्मा गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली देताना म्हटलं की स्वातंत्र्य लढ्याचा सिंह गेला। टिळक हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर शिक्षक, विचारवंत, लेखक व खऱ्या अर्थाने देशासाठी योग पुरुष होते। त्यांनी मांडलेले विचार ही आज आपल्या लोकशाहीसाठी राष्ट्रभक्तीच्या मुळामध्ये रुजलेले आहेत। आज आपण जे काही जगतो आहोत, बोलतो आहोत आणि शिकत आहोत, अशा या महान देशभक्तांच्या त्यागामुळेच। म्हणून टिळकांचे मित्रांनो, जयंती साजरी करणे पुरेसे नाही, तर त्यांचे विचार आपल्या आचरणात आणणे हेच त्यांना खरी आदरांजली ठरेल। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत।